तर नमस्कार मित्रांनो, फायनली ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस म्हणजे आजचा. आता तुम्हाला व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून कळलंच असेल की आपण कुठे चाललोय. तर मित्रांनो, आपण चाललोय मनालीला. तर आज आहे मनालीचा आपला डे 1. आता ते सकाळचे वाजत आले 9:30. आपली ट्रेन आहे मित्रांनो आता 12 वाजताची बांद्रा टर्मिनसवरनं. आणि आता आपल्याला निघायचं आहे. कोण कोण असणार आहे ट्रिपमध्ये आणि किती दिवसाचा सगळी ट्रिप असणार आहे आणि आपला एकूण किती खर्च होणार आहे. तुम्हाला देखील जर मनालीला जायचं असेल तर तुमच्यासाठी पूर्ण आयटनरी मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ही आपली पूर्ण मनालीची ट्रॅव्हल सिरीज असणार आहे. तर किती व्हिडिओ बनतील माहीत नाही, पण नक्की 2 ते 3 व्हिडिओ आपले मनालीचे बनतीलच. तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघालच आपण आपली पूर्ण ट्रॅव्हल जर्नी आणि आपण कुठे स्टे करणार आहे, कसं काय फूड असणार आहे, सगळ्या ठिकाणं. तर खूप मजा येणार आहे व्लॉगमध्ये. तर व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण का पूर्ण व्लॉगची सिरीज येणार आहे. पूर्ण प्लेलिस्ट मी तुम्हाला देईनच. तर चला तर मग आता ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला बोललं, आपली ट्रेन आहे बांद्रा टर्मिनसवरनं. ही पाठी तुम्ही बघू शकता. आपली आहे मुंबई दिल्ली गरीबरथ एक्सप्रेसची. आता 12 वाजता तिचा डिपार्चर आहे. ही गाडी लागलेली आहे. सगळे आता ट्रेनमध्ये बसलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे. तुम्हाला दाखवतो. आता सगळे बसले आहेत ट्रेनमध्ये. आता दाखवतो तुम्हाला की कसे काय आहे. मित्रांनो, आता 2 मिनटं राहिले, 12 वाजत आले. आता तुम्हाला आपली पोस्ट दाखवतो. ही 13 आणि ही 14 कसे आपल्या सगळ्या सीट भेटतात. तर सगळ्या साईड सीट्स आहेत, तर सगळे वेगवेगळे बसले. दाखवतो जरा एक बोरवली वगैरे की त्याच्यानंतर भेटवतो सगळ्यांना. आता ट्रेन सुरू होते. त्याला तर आता जर्नीला सुरुवात करूया. खूप मजा येणार आहे. आता आज ट्रेन निघून उद्या पोहोचणार आहे सकाळी दिल्लीला. ट्रेनचा प्रवास आहे. 23 आणखी ट्रेन आहे इकडनं आपली. बघूया कसं काय होते ट्रेन जर्नी. तर मग चला. आणि बघू शकता आपली ट्रेन. एक जेव्हा दादा सगळे असे सीट्सला बसलेत. ही आपली ट्रेन आहे आणि इकडनं बघू शकतो आपण आपली गाडी मित्रांनो आता निघाली आहे एकदम ऑन टाईम. 12:02ला निघाली आपली गाडी बांद्रा टर्मिनसवरून. तुम्ही बघू शकता इकडे. आता ही बाजूला एक दुसरी एक्सप्रेस लागली आहे. आपली गाडी निघाली. तर आता आपण बघू शकतो आपली गाडी ऑन टाईम निघाली आहे बांद्रा टर्मिनसवरून. आता वाजले 12:02 आणि आता पुढच्या 7 दिवसासाठी मुंबईला करायचं टाटा. कारण का आपण आता पुढचे 7 दिवस असणार आहे बाहेर. जसं की मित्रांनो तुम्हाला बोललं आहे की आपली जर्नी झाली आहे सुरू आणि तुम्ही आता पाठी बघू शकता. आता आपण आपल्या जोगेश्वरीला क्रॉस करतो आहे. ट्रेन तर तुम्हाला दाखवतो. आता आपण जोगेश्वरीला पण क्रॉस करतो आहे. आता सगळे बसले. आता जर्नी सुरू झाली. मजा येणार आहे. मित्रांनो, तर फायनली आपली गाडी आलेली आहे जोगेश्वरीला. तर इकडे बघू शकतो आपण आपलं जोगेश्वरी स्टेशन. जोगेश्वरी स्टेशनला एक्झॅक्ट गाडी आलेली आहे आपली मित्रांनो 12:10ला. आपले जोगेश्वरी स्टेशन क्रॉस होत आहे. तुम्ही इकडे बघू शकता. रचना आणि बाकी माझी जवळ तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, ते तर तिकडे बसलेले. आणि आता बाकी काका, बाबा आणि आई लोक बाजूलाच बसले. त्यांना पण दाखवतो. आणि आता एकदा जाऊन बघतो माझ्या सीटवरती G4वरती काय कंडिशन आहे. कारण आम्ही आहोत आता G13मध्ये आणि माझी सीट आहे G4, 10 डब्बे पाठी. म्हणून मी G4ला तर जाऊन बघतो माझ्या सीटवरती काय आहे, कोण आहे. नाही तर माझी सीट जाईल. आता जातो आणि बघतो. तर मग चला. आता मी बसलोय निकिताच्या सीटवरती. बाजूची सीट पण आमचीच आहे. बाकीच्या तुम्ही बघितलं असेल मगाशी. तर आता तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आता सगळी ट्रेन झोपली आहे, कारण का झाली आहे दुपार आणि ट्रेन पूर्ण फुल आहे. आता बघूया आपण आपल्या इकडे जाऊन. तर मग
डायरेक्ट स्टॉप आहे गाडीचा सुरतचा. तर आता गाडी चालते आणि मी आता माझी सीट बघायला आलेलो, जसं की तुम्हाला मगाशी बोललो. आता माझ्या सीटवरती दुसराच एक माणूस झोपलेला आहे, म्हणून मी त्याला उठवलं नाही. G56ला माझे G4मध्ये G56 सीट, पण तिकडे दुसरा माणूस झोपला आहे. आता मी आलो आहे माझ्या सीटच्या इथे, पण तो झोपला आहे आणि आपण तिकडे आहेत आपल्या इथे सीट झोपले. तर आता मी त्याला उठवत नाही, डायरेक्ट जातो. तर तिकडेच जातो आमच्या इथे बसायला. तर आता बघूया, आता सुरुवात येईलच जरा वेळ 5-10 मिनिटं बघू शकता. ट्रेन तर चालते आणि आता आपण जाऊया डायरेक्ट स्ट्रीटवरती. बाकीचे सगळे आता एकत्रच बसले, कारण का आता ऑलमोस्ट सगळे झोपले वगैरे बघितलं. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ट्रेनमधनं हा मी इकडे कुठला व्हिडिओ टाकतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ तोच आहे, पण जसं की तुम्हाला माहिती होतं आपली मनालीची ट्रिप होती 7 दिवसाची आणि आपण व्हिडिओ सिरीज घरी येऊनच एडिट करणार होतो. त्यामुळे आपण पेनड्राईव्ह घेऊन गेलेलो. पेनड्राईव्हमध्ये मी बॅकअप करून ठेवलेला व्हिडिओ, पण ते जरासे व्हिडिओ करप्टेड झाले, ते बॅकअप होत नाहीत. तर त्या काही क्लिप्स माझ्या म्हणजे आपली दुपारपासूनचे हॉटेलला पोचल्यानंतर दुपारपर्यंतचं ऑलमोस्ट म्हणजे 30-20 तासाचे आपले फुटेज डिलीट झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण जी ट्रेन जर्नी केली, आपण दिल्लीला पोचलो, आपली ट्रेन पोचली दिल्ली रोहिला स्टेशनला 11:00 वाजता. तिकडे पण आपण थोडंफार शूट केलेलं. रात्रीची पूर्ण ट्रेन जर्नीचे शूटिंग, ते सगळे फुटेज डिलीट झालेले आहेत. जेवढे काय त्या दिवसाचे फुटेज राहिलेले आहेत ते मी टाकलेले आहेत. पुढे लाल किल्ला वगैरे फिरलो ते, त्याच्यातले पण काही डिलीटच झाले आहेत, पण जेवढे होते माझ्याकडे अवेलेबल तेवढं सगळं टाकलं आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि बाकी आपली पुढे मनालीची जी बाकीचे व्हिडिओज आहेत त्याच्याच पूर्ण बॅकअप माझ्याकडे अवेलेबल आहे. तर ते तर व्हिडिओ आपले येतीलच. तर हा व्हिडिओ बघा आता तुम्ही. तर मित्रांनो, आता तुम्ही बघत असाल लाल महल आपल्या पाठी, आणि आता आपण फिरतोय आता दुसरीकडे. मला नाही वाटत इकडनं आपल्याला आता कुठे जायला भेटेल. आता खूप टाइम झालाय आपल्या इकडनं, कारण का आपल्याला आता हॉटेलवर जायचं आहे. मामा काय बोलतात, हॉटेलवर जायचं ना आता, दुसरीकडे नाही जायचं कुठे. आता आपण दुसरीकडे कुठे नाही जाणार आहे, हॉटेलवरच जाणार आहे. आता इकडेच टाइमपास करू अजून लाल महलच्या इथे. आता हे लोक बघा इथे पाठी बघू शकता, फोटो काढलेत. आता फोटो बघण्यामध्ये फुल बिझी झालेले आहेत इकडे, आणि आपण आता आहेत. दाखवतो अजून तुम्हाला काही शॉर्ट्स इकडचे, बघत राहा. तुम्ही बघू शकता आपण लाल किल्ल्याच्या इथे बाहेर फिरतोय. समोर तुम्ही बघू शकता लाल किल्ला, आणि लाल किल्ला तुम्ही आतमध्ये जाऊन पण बघू शकता. आता आपल्याकडे तेवढा टाइम नाही म्हणून आपण आतमध्ये जात आहे. आतमध्ये जायला एंट्री तिकीट आहे. किती काय तिकीट आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन मी आतमध्ये तुम्हाला ब्लॉगच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. जर तुमच्याकडे टाईम असेल इकडे दिल्लीला आल्यावर तर तुम्ही लाल किल्ल्याच्या इकडे एंट्री काढून पण आतमध्ये सुद्धा जाऊ शकता. खूप मस्त असं दिसत आहे. आतमध्ये जायला टाईम नाही, तर आतमध्ये गेलो असतो आपण. जसं की तुम्हाला बोललो लाल किल्ल्याच्या इथे आतमध्ये जायला एंट्री तिकीट आहे. आता आम्ही तर आतमध्ये जात नाही, कारण का आतमध्ये जायला आमच्याकडे आता टाईम नाही. आमची संध्याकाळची आहे बस मनालीची 7ची, आणि आता जवळजवळ वाजत आले 4:30. तर इथून परत हॉटेलला जायचं आहे आणि मग चेकआउट करून निघायचं आहे. तर निघूया. आमची रिक्षा कोण चालवते बघा इकडे. फायनली आपण फिरून आलो आहे दिल्लीला, तुम्ही बघितलं असेल. आणि जसं तुम्हाला बोललो आता आपलं हॉटेल दाखवतो, तिथे आपण राहतोय तिकडे. तरी बघू शकतो आपली रूम आपण घेतलेली, एकच रूम घेतलेली आता सध्या. कारण का इथे आपल्याला जास्त वेळ नव्हता थांबायचा, 1-2-4 तासात थांबायचं होतं, कारण का आपण फिरायला गेलो, फ्रेश वगैरे झालो. तर रूम बघू शकता तुम्ही आपली ही, आणि इथे आपलं वॉशरूम पण बघू शकता तुम्ही. आणि आपली रूम इथे AC आहे, इथे TV, आणि इथे हा एक कपाट, आणि समोर अजून एक कपाट, आणि एवढे 5 जणांचे बेड. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आपण लाल किल्ला वगैरे सगळं फिरून आलो, आणि आता वाजले संध्याकाळचे 5:30, आणि आता आपल्याला निघायचं आहे मनालीसाठी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आता मनालीचा उद्याचा व्हिडिओ तुम्हाला वेगळा बघायला भेटेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा, कारण का मनालीची पूर्ण सिरीज अजून यायची बाकी आहे. तर मी भेटतो तुम्हाला असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.